आज मराठी भाषा गौरव दिवस. आपल्या मातृभाषेच्या अभिमानाचा, संस्कृतीच्या जतनाचा आणि अस्मितेच्या स्मरणाचा दिवस. मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती आपली ओळख, आपला इतिहास आणि आपल्या भावविश्वाचा आत्मा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या दिवसानिमित्त मराठीच्या समृद्ध परंपरेला आज वंदन करण्याचा दिवस. मराठी संतांची भाषा, शूरवीरांची भाषा, साहित्य आणि विचारांची भाषा. संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामांच्या अभंगातून ते शिवकालीन गडकिल्ल्यांच्या इतिहासापर्यंत मराठीनं आपला ठसा उमटवलाय. ही भाषा केवळ शब्दांची मांडणी नाही, तर ती संस्कारांची परंपरा आहे. आईच्या अंगाई गीतापासून ते शाळेतल्या पहिल्या धड्यापर्यंत मराठी आपल्या आयुष्याशी घट्ट जोडलेली आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, संवादाची माध्यमं बदलली, पण मराठीची गोडी आणि तिची ताकद आजही तितकीच प्रभावी आहे. साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला आणि दैनंदिन व्यवहार यातून मराठी सतत नव्यानं फुलतीये. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांची आज जयंती. विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतले अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावानं कविता लेखन केलं. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचं वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असं करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्मदिवस अर्थात 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी सलग 4 दशकांपेक्षा अधिक काळ लिखाण केलं. ते एक श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. त्यांच्याच जयंतीदिनी मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिन हा केवळ एक दिवस नाही, तर आपल्या भाषेप्रती असलेली नाळ जपण्याचा आणि पुढल्या पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचवण्याचा संकल्प आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, या अभिमानानं मराठीचा गौरव सदैव उंचावत राहो.